सर्वांना मंगलमय नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। वर्षावास व्याख्यानमाला या उपक्रमांतर्गत आज या ऑनलाईन व्याख्यानासाठी आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत नाशिक येथून आदरणीय नंदकिशोर साळवे सर। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वर्षावास व्याख्यानमालेदरम्यान आजचे हे 18वे व्याख्यान आहे। या 18व्या व्याख्यानामध्ये आज आदरणीय नंदकिशोरजी साळवे सर आपल्याला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा, त्या पाठीमागचा हेतू व त्या ग्रंथांचा परिचय या अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। सर यापूर्वी देखील आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करीत आलेले आहेत। आजही आजच्या या 18व्या व्याख्यानामध्ये आदरणीय नंदकिशोरजी साळवे सर आपल्याला या बहुमूल अशा विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। आदरणीय नंदकिशोरजी साळवे सर यांचं बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने मी अगदी हार्दिक स्वागत करतो। बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय संस्थापक मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आदरणीय अशोक भाऊ यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्याख्यानासाठी आपल्यासोबत जे उपासक उपासिका बंधू भगिनी जॉईन झालेले आहेत त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील अगदी मनापासून अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो। गेली 18 दिवस आपण धम्म या विषयाच्या अंगाने अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन ग्रहण करीत आहोत। वंदनीय भिक्खू संघ तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवर ज्यांचा त्या विषयाचा गाढा अभ्यास आहे असे सर्व प्रतिष्ठित वक्ते आपल्याला लाभले आहेत आणि गेली 18 दिवस आपण हे सर्व मार्गदर्शन ग्रहण करीत आहोत। तब्बल 135 एवढ्या उपासकांचा सहभाग आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे। आज या 18व्या व्याख्यानासाठी व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा या विषयाला ग्रहण करण्यासाठी मी जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांना आपल्या सर्वांच्या वतीने नम्रपणे विनंती करतो की भाऊ आपण आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय नंदकिशोरजी साळवे दादा यांचं सन्मानपूर्वक स्वागत करावं, त्यांना व्याख्यानासाठी पाचारण करावं व त्यापूर्वी त्रिशरण पंचशील घ्यावे। आदरणीय अशोक भाऊ। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो। पृथ्वीच्या पाठीवर बुद्धाचा उपदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता जे भ्रमण करतात आणि स्वतःला अरहंत होण्यासाठी जे आर्य अष्टांगिक मार्गाचा आणि बुद्धाच्या विशुद्धी मार्गाचं पालन करण्यासाठी श्रम करतात ते सर्व श्रमण बुद्धपुत्र बौद्ध भिक्खू यांना आपल्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा क्षमा याचना करतो। म्हणते आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हा सर्वांना क्षमा करावी। या याचनेनंतर सर्व बौद्ध भिक्खू किंवा बुद्धाच्या संघाला मी
पंचांग प्रणाम करतो. या व्याख्यानाला आज बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा, त्या ग्रंथाचा परिचय आणि हेतू या विषयाला आपल्या समोर ठेवण्यासाठी जे उपस्थित झालेले आहेत ते गाढे अभ्यासक, विद्वान आणि मधुर अशा वक्तृत्वाचे धनी वंदनीय नंदकिशोर दादा साळवे, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. या व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्यांमध्ये जे ज्येष्ठ, श्रेष्ठ उपासक उपासिका असतील त्यांना मी वंदन करतो. माझ्या बरोबरीचे असतील, माझ्यापेक्षा लहान असतील, त्या सर्वांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. ज्यांच्या कार्यकुशलतेमुळं हे व्याख्यानमाला पुढे सरकत आहे ते या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक, शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेश पाठारे आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, आपण नंदकिशोर दादा साळवे यांना ऐकण्याच्या पूर्वी परंपरेप्रमाणे त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. आपण जिथे असाल तिथे, जसे असाल तसे दोन्ही हात जोडावे, अंजली करणेयो या पद्धतीनं दोन्ही हात जोडून त्रिशरण पंचशील माझ्यासोबत आपण ग्रहण करावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि,
तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादियामि। अदिन्नादाना वीरमणि शिक्षापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादियामि। मूसावादा वीरमणि शिक्षापदं समादियामि। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। मित्रांनो, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथ संपदेचा अभ्यास करायचा आहे, मी म्हणेल त्यांनी नंदकिशोर दादा साळवे यांची व्याख्यानं ऐकणे ही पूर्वअट असावी। जर त्यांनी दादांची व्याख्यानं ऐकली तर त्यांना त्या ग्रंथाचं वाचन करून त्यांना समजून घेणं, त्या ग्रंथाचा हेतू समजून घेणं आणि त्या ग्रंथाचा परिचय समजून घेणं हे नितांत गरजेचं आहे आणि ते दादांच्या व्याख्यानातूनच चांगलं समजू शकते याचा विश्वास आपणा सर्वांनाच आलेला असेल। विद्वानांसाठी श्रवणीय असं व्याख्यान, अभ्यासकांसाठी श्रवणीय अभ्यासनीय असं व्याख्यान, चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी श्रवणीय असं व्याख्यान, बौद्ध भिक्खूंसाठीही श्रवणीय आणि गरजेचं असं हे व्याख्यान। मी म्हणेल की जे विद्यार्थी पीएचडी करीत आहे, आंबेडकर थॉट्स शिकत आहे, त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक क्लास सारखं हे व्याख्यान त्यांनी अटेंड करावं। इतकं सुंदर, इतकं मधुर भाषेत आणि इतका मनाला आनंद देणारं असं हे व्याख्यान ज्यांना ऐकायला मिळतं ते त्यांच्या पुण्यकर्माचं फळ आहे असं मी म्हणेल। आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना मी विनंती करतो की बाबासाहेबांच्या 2 ग्रंथानंतर आज 3ऱ्या ग्रंथाचा हेतू आणि परिचय दादांनी करून द्यावा आपल्या व्याख्यानातून, अशी
अत्यंत विनम्रपणे सर्वांच्या वतीनं दोन्ही हात जोडून त्यांना मी विनंती करतो, आदरणीय वंदनीय नंदकिशोरदादा साळवे. हॅलो. साळवे सर आवाज येतो आहे? हॅलो साळवे सर. एकच मिनिट. माईक पुन्हा म्यूट झाला. मी अनम्यूट केलेला आहे, तो पुन्हा म्यूट झाला. एक सेकंद साळवे सर, होल्ड करा प्लीज. अच्छा, हा, तुमचा माईक ऑलरेडी अनम्यूट झालेला आहे. ओके सर, येतो आवाज? साळवे सर आवाज येतो आहे? साळवे सर आवाज येतो आहे तुम्हाला? साळवे सर आवाज येतो आहे का? साळवे सरांचा काहीतरी टेक्निकल इश्यू झालेला दिसतोय. माईक म्यूट होता, अनम्यूट केलेला आहे, परंतु आवाज जात नाही. काहीतरी गडबड होते आहे. एक मिनिट. साळवे सरांचा माईक ऑफ झाला. एक मिनिट. मी साळवे सरांना जरा फोन करतो आहे. एक सेकंद प्लीज होल्ड करा. साळवे सरांकडे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला होता, परंतु सर आता जॉईन होत आहेत, पुन्हा रिकनेक्ट होत आहेत. एक सेकंड. हा सर जॉईन झालेले आहेत. हा सर, आता आवाज येतो? अशोक भाऊ, तुम्हाला माझा आवाज येतो आहे? हो, मला तुमचा आवाज येतो. हा, मग हा त्यांना सरांकडे काही नेटचा काहीतरी त्यांच्याकडे इश्यू झालेला आहे. त्यांना तुमचा आवाज जात नसावा. नाही, जातो आहे. मी त्यांच्याशी आता फोनवर बोललो. इथे जे काही कम्युनिकेशन चालू आहे ते त्यांना ऐकायला जात आहे, परंतु त्यांच्या माईकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. करतात आहे ते, पुन्हा कनेक्ट करतात आहे. हा साळवे सर, आता येतो आवाज? तुमचा मला आवाज येतो? साळवे सर, आता येतो आवाज? हा, ओके. एक मिनिट थांबा, मी अशोक भाऊंचा माईक म्यूट करतो. हा सर, आता येतो क्लिअर? हो. ओके सर, ओके. आता क्लिअर आहे. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे सर. माझा येतो का आवाज? हो सर. थोडासा कमी येतो आहे. कमी येतो? थोडा कमी येतो, थोडा. हा, आता बोला सर. हॅलो. हा, तुमचा आवाज येतो आहे, फक्त कमी येतो आहे जरा.
आता येतो का पण? आता येतो का आवाज? हो सर, आवाज येतो. थोडासा जवळ या, माईकच्या थोडं जवळ या. हॅलो. हा सर, बोला बोला सर, बोला बोला. आता येतो का आवाज? हो येतो, आवाज येतो आहे, फक्त कमी येतोय सर, बस. थोडा लो आहे, लो झालेला आवाज. हा तुम्ही सुरुवात करा सर, होईल क्लिअर ते. हॅलो. हा सर, येतो, आवाज येतो. येतो का? हो हो, सुरू करा सर, सुरू करा. आवाज आवाज येतो सर. ओके ओके. करू सुरुवात? हो सर, सुरू करा सर. हो सर, हो सर. बर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना, स्मृतींना आणि विचारांना विनम्र अभिवादन. बुद्धविहार समन्वय समितीच्या विद्यमाने या वर्षावासानिमित्त आपण जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे, त्या व्याख्यानमालेतील आज 18वं व्याख्यान आहे. आणि मी नेहमी सांगत असतो त्या पद्धतीनं या व्याख्यानमालेच्या अंतर्गत बौद्ध धम्माचे सगळे विषय चांगल्या पद्धतीनं मांडले जात आहेत. पण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा, कार्याचा आणि एकूणच तत्वज्ञानाचा सुद्धा या निमित्ताने अभ्यास झाला पाहिजे, ही भावना ठेवून आदरणीय अशोक भाऊंनी माझ्यावरची जबाबदारी सोपवलेली आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा आणि हेतू परिचय या अनुषंगाने मी आपल्याशी मागच्या 3 व्याख्यानापासून बोलतो आहे. आजच्या या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक, मुख्य संयोजक अशोक भाऊ सरस्वती बोधी, त्याचप्रमाणे मुख्य समन्वयक आमचे मित्र प्राध्यापक उमेश पठारे सर, त्यांच्याबरोबर कार्यरत असलेले सर्व सहकारी, या ऑनलाईन व्याख्यानासाठी ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे ते सर्व उपस्थित मान्यवर, उपस्थित भगिनी आणि बंधुजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत. आणि जसं भाऊंनी सांगितलं की आंबेडकरी थॉट हा एक अतिशय अभ्यासाचा, गहन अभ्यासाचा विषय आहे. आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांची जी ग्रंथकारिता आहे त्या ग्रंथकारितेवर सहसा कोणी बोलत नाही. आणि म्हणून आपण या व्याख्यानमालेच्या निमित्ताने हा विषय हाती घेतलेला आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात करत असताना मागच्या 2 व्याख्यानामध्ये बाबासाहेबांच्या एकूण ग्रंथकारितेवर मी आपल्याशी बोललो. आणि म्हणून प्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी मानववंशशास्त्राच्या अनुषंगाने जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवावं. कारण विषय तसा अभ्यासाचा जरी असला तरी मानववंशशास्त्र हा विषय समजण्यामध्ये फार कठीण आहे. आणि म्हणून मी हा विषय निवडला की प्रथम आपण मानववंशशास्त्राच्या अनुषंगाने
बाबासाहेबांनी जी 5 ग्रंथ लिहिलेली आहेत त्या ग्रंथावर बोलूया। आणि त्या दृष्टीनं मागच्या वेळेस भारतातील जाती या विषयावर मी आपल्याशी संवाद केला आणि आज हू वेअर शूद्रा म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथावर मी आपल्याशी बोलणार आहे। सर्वप्रथम मी जसं म्हणत असतो नेहमी की लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांची पूर्ण नावच माहीत नसतात, म्हणून मी प्रकर्षाने ती नावं या ठिकाणी आपल्या माहितीसाठी उद्घोषित करत असतो। शूद्रपूर्वी कोण होते हे जरी या ग्रंथाचं नाव असलं तरी संपूर्ण नाव जे आहे ते याप्रमाणे आहे। शूद्रपूर्वी कोण होते आणि हिंदू समाजात त्यांचा चौथा वर्ण कसा निर्माण झाला, म्हणजे हू वेअर शूद्रा, हाऊ दे कम टू बी द फोर्थ वर्ण इन द इंडो आर्यन सोसायटी, असं या संपूर्ण ग्रंथाचं संपूर्ण नाव आहे। आणि म्हणून शूद्रपूर्वी कोण होते, त्यांचा हिंदू समाजामध्ये चौथा वर्ण कसा निर्माण झाला हे मला आपल्याला समजून सांगायचं आहे किंवा त्याच्यावर भाष्य करायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी मानववंशशास्त्रावर लिहिलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे। तो महत्त्वपूर्ण यासाठी की याच्यामध्ये बाबासाहेबांनी इतका प्रचंड अभ्यास केलेला आहे की त्या अभ्यासाला जगामध्ये तोड नाही बघा। बाबासाहेबांना ज्ञानाचं प्रतीक असं जे काही म्हटलेलं आहे ते केवळ या ग्रंथामध्ये त्यांनी जो प्रचंड अभ्यास केलेला आहे। मागच्या व्याख्यानामध्ये मी जसं सांगितलं की बाबासाहेबांनी तुलनात्मक संशोधन पद्धती वापरून भारतातल्या पुराणाचा इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचबरोबर युरोपियन ग्रंथकार जे होते ज्यांनी भारतातल्या जाती व्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे अशा ग्रंथकारांचे सुद्धा ग्रंथ अभ्यासलेले आहेत आणि ते 100च्या वर ग्रंथ अभ्यासलेले आहेत। युरोपियन ग्रंथकारांची ग्रंथांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे की कोणकोणते ग्रंथ बाबासाहेबांनी अभ्यासले। ती सगळी यादी जेव्हा आपण वाचतो तेव्हा थक्क होतो की एवढा प्रचंड अभ्यास बाबासाहेबांनी केव्हा आणि कसा केला असेल। त्या ग्रंथांचा अभ्यास करून त्याची टिपणं काढणं, त्याचबरोबर भारतातील पुराणांचा अभ्यास करून त्यांची टिपणं काढणं, एवढं अतिशय कठीण काम। तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर बाबासाहेबांचा अभ्यासाची जी पद्धत आहे ती पाहून अतिशय थक्क व्हाल। उदाहरणार्थ वेद हा शब्द आहे तर वेद हा शब्द केव्हा आणि किती वेळा आलेला आहे हे बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे। शूद्र हा शब्द किती वेळा आलेला आहे हे बाबासाहेबांनी संख्येसह नमूद केलेलं आहे। चातुर्वर्ण्य किती वेळा शब्द आलेला आहे हे सुद्धा बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे। एवढा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे। आणि म्हणून 1916 साली तेव्हा भारतातील जाती हा ग्रंथ लिहिला, त्याच्यानंतर तब्बल 30 वर्षांनी म्हणजे 1946 साली शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। याचा अर्थ असा की 30 वर्ष त्यांच्या मनामध्ये भारतातील जातीविषयीचं संशोधन करण्याचे विचार घोळत होते आणि 46 साली ते त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहे। शूद्रपूर्वी कोण होते हे फक्त आपण बोलतो, परंतु बांधवांनो हा एक प्रश्न आहे आणि म्हणून हा प्रश्न बाबासाहेबांनी इथल्या जाती व्यवस्थेला विचारलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। शूद्रपूर्वी कोण होते हा इथल्या जाती व्यवस्थेला विचारलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, परंतु बाबासाहेबांना हेही माहीत होतं की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेकडून त्याचं उत्तर मिळणार नाही आणि म्हणूनच त्यांनी या विषयाचं अतिशय सूक्ष्मपणे संशोधन करून हे सिद्ध केलेलं आहे की शूद्र पूर्वी क्षत्रिय सूर्यवंशीय क्षत्रिय होते। लक्षात घ्या, शूद्र पूर्वी कोण होते हा प्रश्न उपस्थित करून त्याचं उत्तर बाबासाहेबांनीच या ग्रंथातून दिलेलं आहे, ते म्हणजे शूद्र पूर्वी सूर्यवंशीय क्षत्रिय होते, म्हणजे क्षत्रिय होते। क्षत्रिय हा चातुर्वर्ण्यातला दुसरा वर्ण आहे, म्हणजे शूद्र जे आहेत ते दुसऱ्या स्थानावर होते हे बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये सिद्ध केलेलं आहे। परंतु त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणं हा त्यांचा व्यवसाय होता आणि युद्ध करत असल्यामुळे त्यांचा सतत ब्राह्मणांशी संघर्ष होत होता
आणि म्हणून ब्राह्मणांनी सूड बुद्धीने त्यांचं मौजी बंधन करण्याचं नाकारलं, त्यांचं उपनयन करण्याचं नाकारलं. हा एक विधी आहे ब्राह्मणांचा. उपनयन किंवा मौजी बंधन हा एक विधी आहे, शेवटी त्याच्यावर मी बोलणार आहे. तर हा विधी करण्याचं या ब्राह्मणांनी नाकारलं. त्यामुळं क्षत्रियामधील एका समाजाचा दर्जा कमी झाला आणि त्यातूनच शूद्र हा चौथा वर्ण निर्माण झाला, असं बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. परंतु केवळ इथे थांबलं नाही, तर पुढील काळामध्ये ही वर्णव्यवस्था चातुर्वर्ण्यापुरती मर्यादित न राहता आणखी पुढे गेली आणि अतिशूद्रांचा 5वा वर्ण निर्माण झाला. हे सुद्धा बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे आणि हाच मुळी या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी जागतिक स्तरावरील समाजशास्त्रज्ञांची जी प्रचलित मतं होती ती सगळी मतं खोडून काढलेली आहेत बांधवांनो. मागच्या व्याख्यानामध्ये मी जसं सांगितलं की मानववंश शास्त्राचे जे काही अभ्यास करणारे अधिकृत असे संशोधक होते, त्या संशोधकांनी भारतीय जाती व्यवस्थेचा जेव्हा अभ्यास केला, तो अभ्यास एकतर्फी केलेला आहे, अर्धवटपणे केलेला आहे आणि चुकीच्या अनुमानावर तो लिखाण केलेला असल्यामुळे बाबासाहेब म्हणतात की ही युरोपियन ग्रंथकारांची सगळी संशोधनं जी आहेत ती अतिशय कुचकामी आहेत, ती चुकीची आहेत, ती लंगडी आहेत, अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. आणि हे करत असताना प्रस्थापित संशोधकांची जी काही मतं आहेत ती मतं खोडून काढणं आणि ती मतं खोडत असताना आपले पुरावे म्हणून जे काही सत्य संदर्भ दिलेले आहेत ते सत्य संदर्भ या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात असं की बाबासाहेबांनी जागतिक स्तरावरील समाजशास्त्रज्ञांची मतं खोडून काढण्यासाठी या ग्रंथामध्ये अनेक सत्य संदर्भ दिलेले आहेत. ते सत्य संदर्भ सुद्धा अभ्यासणं ही आपली खरं म्हणजे अभ्यासकांची संशोधकांची गरज आहे. प्रथम आपण या ग्रंथातील प्रस्तावनेचा विचार करू. मी जसं मागे एकदा व्याख्यानात म्हणालो होतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंग्रहालयामध्ये एक पुस्तक होतं, एक ग्रंथ होता, त्याचं नाव होतं हाऊ टू रीड अ बुक, म्हणजे पुस्तक कसं वाचावं या नावाचा एक ग्रंथ होता. आणि त्या ग्रंथामध्ये सखोलपणे दिलेलं आहे की पुस्तक कसं वाचलं पाहिजे. आता इथे पुस्तक वाचायचा प्रश्न नाही, पण पुस्तक समजून घ्यायचा प्रश्न आहे, ग्रंथ समजून घ्यायचा प्रश्न आहे. म्हणून हे समजून घेत असताना आपण बाबासाहेबांच्या या ग्रंथातील प्रस्तावनेपासून सुरुवात करत आहोत. प्रथम या ग्रंथातील प्रस्तावनेचा विचार करून बाबासाहेबांचं मनोगत आपण समजून घेतलं पाहिजे. या प्रस्तावनेत बाबासाहेब असं म्हणतात की हिंदुस्थानामध्ये शूद्रांची एकूण संख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या 80% आहे. म्हणजे बघा, शूद्रांची जी एकूण संख्या आहे ती एकूण लोकसंख्येच्या 80% आहे. म्हणजे एवढे 80% प्रमाणात शूद्र आहेत. आणि म्हणून एवढ्या मोठ्या समुदायाची सविस्तर चर्चा करण्यासाठी मी हा ग्रंथ लिहिला आहे, असं बाबासाहेब प्रस्तावनेमध्ये नमूद करतात. ते पुढे असंही म्हणतात की हिंदू धर्माच्या पवित्र मानलेल्या ग्रंथांचे संशोधन करताना मला जी जी ऐतिहासिक सत्य दिसून येतील ती मी जगाच्या वेशीवर मांडण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. मानववंशशास्त्राच्या अंतर्गत बाबासाहेबांनी लिखाण करण्याचा हा जो मुख्य उद्देश आहे की बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू धर्माचे जे काही पवित्र ग्रंथ आहेत त्यांचं संशोधन करून मला जी जी ऐतिहासिक सत्य सापडतील ती मी जगाच्या वेशीवर मांडणार आहे. हा बाबासाहेबांचा दृढ संकल्प होता आणि त्या दृष्टीनेच त्यांनी मानववंशशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. म्हणून त्यांनी या ग्रंथामध्ये शूद्र या वर्णासंबंधी अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. म्हणून ही जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना सुद्धा 4-4 वेळा वाचण्यासारखी आहे की बाबासाहेबांचं मनोगत, बाबासाहेबांची या पाठीमागची भूमिका काय आहे ती भूमिका सुद्धा या प्रस्तावनेतून आपण समजून घेतली पाहिजे. प्रस्तावना झाल्यानंतर ग्रंथाच्या सुरुवातीला अर्पण पत्रिका येत असते. म्हणून बाबासाहेबांनी हा जो मौलिक ग्रंथ आहे हा क्रांतिसूर्य ज्योतिबा फुल्यांना अर्पण केलेला आहे. आणि ज्योतिबा फुल्यांना हा ग्रंथ अर्पण करत असताना या अर्पण पत्रिकेमध्ये काय म्हटलेलं आहे ती अर्पण पत्रिकाच मी आपल्याला वाचून दाखवतो आहे. या अर्पण पत्रिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ शूद्र व्यक्ती, लक्षात घ्या, काळजीपूर्वक ऐका,
बाबासाहेब असं म्हणतात या प्रस्तावनेमध्ये, या अर्पण पत्रिकेमध्ये, की आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? ज्योतिबा फुले आहे. पण कोण आहे? शूद्र व्यक्ती आहे. आणि कशी आहे? सर्वश्रेष्ठ आहे. शूद्रातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती. आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ शूद्र व्यक्ती ज्यांनी कनिष्ठ वर्गातील हिंदूंना वरिष्ठ वर्गातील हिंदूंनी त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीची जाणीव करून दिली. कनिष्ठ वर्गातील हिंदू म्हणजे शूद्र, आणि शूद्रांना त्यांनी जाणीव करून दिली की गुलामगिरीची जाणीव त्यांनी करून दिली. आणि त्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब म्हणतात की महात्मा फुल्यांनी असं सांगितलं की परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य यापेक्षा सामाजिक लोकशाही जास्त मोलाची आहे, अशी जी शिकवण त्यांनी दिली, त्या ज्योतिबा फुलेंना मी हा ग्रंथ अर्पण करतो. आता या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांना काय म्हणायचं आहे ते सुद्धा मतितार्थ आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून या प्रस्तावनेतून असा अर्थ प्रतीत होतो की ज्योतिबा फुले हे शूद्रातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत आणि त्यांनीच शूद्रांना गुलामगिरीची सर्वप्रथम जाणीव करून दिली. सर्वप्रथम हा शब्द महत्वाचा आहे. ज्योतिबा फुल्यांनीच शूद्रांना गुलामगिरीची सर्वप्रथम जाणीव करून दिली. ती अशी की ब्रिटिशांच्या सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या अगोदर शूद्रांना ब्राह्मणी व्यवस्थेपासून स्वातंत्र्य मिळविणे जास्त महत्वाचे आहे. बाबासाहेबांचा स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग नव्हता. त्याचं कारण हेच आहे की बाबासाहेबांना ब्रिटिशांचं स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं. बाबासाहेबांना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेतून शूद्रांना बाहेर काढणं, शूद्रांवर जी गुलामगिरी लादलेली आहे त्यातून त्यांना मुक्त करणं, आणि ते खरं स्वातंत्र्य त्यांच्या दृष्टीनं होतं, अशी शिकवण ज्योतिबा फुलेंनी दिलेली आहे. हा या प्रस्तावनेमागील त्यांचा गर्भित अर्थ आहे. तो सुद्धा आपण या निमित्ताने समजून घेतला पाहिजे. मग शूद्रपूर्वी कोण होते हा या ग्रंथाचा मुख्य विषय असल्यामुळे आता जे मी व्याख्यान करतो आहे तर कदाचित तुम्हाला एक एक शब्द 10-10 वेळा ऐकावा लागेल. त्याच्यामुळे आजच्या व्याख्यानामध्ये शूद्र, आर्य, अनार्य, अस्पृश्य, चातुर्वर्ण्य असे शब्द वारंवार येतील. फक्त हे आपण लक्षात घ्यायचं आहे की या शब्दांच्या आधारेच बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. आता अंतरंग काय आहे? हेतू समजला आपल्याला. अंतरंगामध्ये आपल्याला शिरायचं आहे. म्हणून या ग्रंथामध्ये एकूण 12 प्रकरणं आहेत. लक्षात घ्या, ज्यांनी ग्रंथ वाचला असेल त्यांना मी काय म्हणतो आहे ते कळेल, पण ज्यांनी वाचला नसेल त्यांनी हे अंतरंग आता समजून घेतलं पाहिजे. मुद्दा असा आहे की या ग्रंथामध्ये एकूण 12 प्रकरणं आहेत. आता 12 प्रकरणावर आपल्याला सविस्तर भाष्य करता येणार नाही. त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्यातील केवळ 3-4 महत्वाच्या प्रकरणावर मी आपल्याशी बोलतो आहे. सगळ्यात पहिलं प्रकरण आहे शूद्रांचे कूट प्रश्न. शूद्रांविषयीचे कूट प्रश्न हे त्याचं टायटल आहे पहिल्या प्रकरणाचं. त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, आर्य अनार्य यांच्याविषयी आपल्या मनावर एक विचार बिंबवण्यात आलेला आहे. कोणता विचार बिंबवण्यात आलेला आहे? की आर्य हे बाहेरून भारतात आले, त्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली आणि इथल्या मूळ रहिवाशांना जिंकून घेतले. बाबासाहेब तर सांगतातच, परंतु बांधवांनो, तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाने हा विचार अभ्यासलेला आहे. शाळेत असताना तो अनेकदा ऐकलेला आहे, तो ऐकून त्याच्याविषयी वाचन केलेलं आहे आणि तोच विचार आपण सुद्धा दुसऱ्यांना सांगितलेला आहे. काय सांगितलेला विचार आहे तुमच्या सगळ्यांना ते क्लिक होईल की आपण हे अनेकदा वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, शाळेत असताना शिकलेलं आहे की आर्य हे बाहेरून भारतात आले, त्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली आणि इथल्या मूळ रहिवाशांना जिंकून घेतलं असं म्हटलेलं आहे. असा इतिहास आपण वाचलेला आहे आणि तोही दुसऱ्यांना सांगितलेला आहे. आता मुद्दा इथे असा निर्माण होतो, आपण लक्षपूर्वक हे ध्यानात घेतलं पाहिजे की आर्य हे बाहेरून भारतात आले हा प्रश्न कोणी उपस्थित केला, हा मुद्दा कोणी उपस्थित केला. आणि म्हणून बांधवांनो, बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये जे संशोधन केलेलं आहे ते याच अनुषंगाने केलेलं आहे की आपण हे फक्त ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, पण याचा विचार केला नाही की हा प्रश्न कोणी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून मला या व्याख्यानाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये हे आणून द्यायचं आहे की हा प्रश्न सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे. शूद्र आर्य लोक बाहेरून भारतात आले
त्यांनी इथल्या हिंदुस्थानावर स्वारी केली आणि मूळच्या रहिवाशांना जिंकून घेतलं, हे सर्वप्रथम बाबासाहेबांच्या मनामध्ये आलेलं आहे की हे कसं घडलेलं आहे. कोण म्हणतं असं की आर्य बाहेरून आले, कोण म्हणतं असं की हिंदुस्थानावर त्यांनी स्वारी केली, कोण म्हणतं असं की त्यांनी इथल्या मूळ रहिवाशांना जिंकून घेतलं. ही सगळी प्रश्न सर्वप्रथम बाबासाहेबांनी जगाच्या वेशीवर मांडलेली आहेत आणि त्याची उत्तरं सुद्धा या ग्रंथामध्ये दिलेली आहेत आणि ती उत्तरं अतिशय मनपूर्वक अभ्यासण्यासारखी आहे. बांधवांनो, मी वाचण्यासारखी आहे असं म्हणत नाही, अभ्यासण्यासारखी आहे. आणि म्हणून या ग्रंथामध्ये त्यांनी या मुद्द्याच्या अनुषंगाने जे विश्लेषण केलेलं आहे आणि सर्व युरोपियन ग्रंथकारांची आणि ब्राह्मणी वैदिकांची जी मतं खोडून काढलेली आहेत ती अतिशय परखडपणे आहे. इतके शब्द त्यांनी अचूक वापरलेले आहेत, ती वाचताना मनामध्ये एक द्वेष आणि प्रेरणा निर्माण होत चालते. आता काय सांगितलेलं आहे की आर्य लोक बाहेरून भारतात आले, हे कुणाचं म्हणणं आहे? बाबासाहेब म्हणतात की हे हिंदुस्थानी ब्राह्मणांचे म्हणणे नसून ते युरोपियन ग्रंथकारांचे म्हणणे आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं की युरोपियन ग्रंथकारांनी भारताच्या जाती व्यवस्थेवर जे शोधनिबंध लिहिले त्या शोधनिबंधामध्ये त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की आर्य हे भारतात बाहेरून आले. भारतातल्या लोकांनी मांडलेला हा मुद्दा नाही. याचा अर्थ असा की आर्य लोक बाहेरून भारतात आले हा युरोपियन ग्रंथकारांनी मांडलेला सिद्धांत आहे आणि त्यांचे म्हणणे असे की यानुसार जी चातुर्वर्ण्याची निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्ये शूद्रांची उत्पत्ती ही त्या काळातली एक सामाजिक गरज होती. शूद्रांची उत्पत्ती म्हणजे चातुर्वर्ण्य निर्मिती. चातुर्वर्ण्यात शेवटचा वर्ण काय आहे? शूद्र आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ही जी शूद्रांची उत्पत्ती आहे ही त्या काळातली एक सामाजिक गरज असलेली घटना आहे असं युरोपियन ग्रंथकार म्हणतात. तर ब्राह्मणी ग्रंथकार म्हणतात की शूद्रांची उत्पत्ती ही परमेश्वराच्या इच्छेनुसार झालेली आहे. ब्राह्मणी ग्रंथकार काय म्हणतात की शूद्रांची उत्पत्ती ही ईश्वराच्या इच्छेनुसार झालेली आहे. म्हणजे ब्राह्मणी ग्रंथकारांचं आणि युरोपियन ग्रंथकारांची दोघांची मतं वाचल्यानंतर अभ्यासल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की ही दोन्ही निष्कर्ष जी आहेत ती अतिशय चुकीची आहे. मग खरं काय आहे? तर बाबासाहेब म्हणतात की आर्य लोक हे बाहेरून आलेले नसून ते हिमालयात राहत होते आणि हिमालयातून पुढच्या भारतात आलेले आहेत. त्यामुळे त्यांची एक स्वतंत्र टोळी होती आणि त्या टोळीनुसार ते हिमालयातून आले आणि त्यांनी इथल्या मूळ रहिवाशांना जिंकून घेतले असा सिद्धांत तो मांडलेला आहे. मग आता या प्रकरणामध्ये चातुर्वर्ण्य कसे निर्माण झाले त्याच्याविषयी पुढे त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. ते विश्लेषण असं आहे की चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे ती ईश्वराने निर्माण केलेली आहे. म्हणजे ईश्वराने प्रथम वेदांची निर्मिती केली. त्यामध्ये 4 वेद आहेत. त्या 4 वेदामधला पहिला वेद जो आहे तो ऋग्वेद आहे आणि या ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त नावाचं 16वं प्रकरण आहे. ईश्वराने वेदांची निर्मिती केली. वेदांमध्ये 4 वेद आहेत आणि त्या 4 वेदामध्ये ऋग्वेद नावाचा पहिला वेद आहे आणि त्या ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त नावाचं 16वं प्रकरण आहे. त्या 16व्या प्रकरणामध्ये चातुर्वर्ण्य समाज रचना सांगितलेली आहे. हे मी आपल्याला का सांगतो आहे? कारण चातुर्वर्ण्य कधी निर्माण झाले, कोणी निर्माण केले आणि कुठे आहेत, त्याचा संदर्भ कुठे आहेत याच्याविषयी आपल्या मनामध्ये संभ्रम असतो. तो संभ्रम दूर करण्यासाठी मी आपल्याला हे सांगतो आहे की ईश्वराने वेदांची निर्मिती केली. ते वेद हे म्हणजे ब्राह्मणी संकल्पनेचं मत आहे, बाबासाहेबांचं नव्हे. ईश्वराने वेदांची निर्मिती केली. त्या 4 वेदापैकी ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त नावाचं 16वं प्रकरण आहे आणि त्या पुरुष सूक्तामध्ये चातुर्वर्ण्य समाज रचना सांगितली आहे. आणि मग ही समाज रचना सांगत असताना सूक्तकारांनी म्हणजे पुरुष सूक्त ज्यांनी लिहिलेलं आहे त्याचं लेखकाचं नाव कुठे सापडत नाही. ज्यांनी हे पुरुष सूक्त लिहिलेलं आहे त्याने हे चातुर्वर्ण्य व्यवस्था पटवून देण्यासाठी पुरुषाचे निरनिराळे अवयव आणि समाजातील निरनिराळे वर्ण यांची सांगड घालून रूपकाच्या भाषेत वर्णन केलेले आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. कारण त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, त्याच्या हातातून क्षत्रिय, मांड्यामधून वैश्य आणि पायामधून शूद्र निर्माण झाले. हे जे त्या पुरुष सूक्तामध्ये मांडणी केलेली आहे ती पटवून देण्यासाठीच पुरुषाचे निरनिराळे अवयव
आणि समाजातील निरनिराळे वर्ग यांची सांगड घालून या पद्धतीनं या रूपकाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या अर्थाचा एक श्लोक आहे, मी मुद्दाम तो इथे लिहून ठेवलेला आहे. मी हे जे काही सांगतो आहे याच्याविषयी मी एक पुस्तक लिहितो आहे. द्रष्टा ग्रंथकार म्हणून नावाचं पुस्तक माझं तयार होतं आहे आणि त्या पुस्तकातल्या एक एक ग्रंथाची मी माहिती आपल्याला देतो आहे. म्हणून हे जे डिटेल्समध्ये जे आहे ते डिटेल्समध्ये मी मुद्दाम लिहून ठेवलेलं आहे. इथे वेळेअभावी ते आपल्याला सांगता येत नाही. परंतु तो श्लोक असा आहे, ब्राह्मणो अस्य मुखमासीद बाहू राजन्यकृतः उरु तद्दस्य यदश्वस्य पद्दुभ्या सूत्रो अजायतं. या अर्थाने म्हटलेलं आहे जी मगाशी मी सांगितलं ते की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, हातातून क्षत्रिय, मांड्यातून वैश्य आणि पायातून शूद्र निर्माण झाले. आपणही हेच शिकलो आणि आपणही लोकांना हे सांगत गेलो की असा असा श्लोक आहे आणि त्याच्यानुसार अशी आपली निर्मिती झालेली आहे. परंतु या श्लोकाचं स्पष्टीकरण करताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या रुचेमध्ये शरीरातील अंग प्रत्यंगाचा परस्पर संबंधाशी वर्ण व्यवस्थेची तुलना केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, या रुचेतील अंग प्रत्यंगाच्या परस्पर संबंधाशी वर्ण व्यवस्थेची तुलना केलेली आहे आणि याचा जो मूळ उद्देश आहे तो असा आहे की एक अंग दुसऱ्या अंगापेक्षा वरिष्ठ आहे हे सांगण्याचा नसून सर्व अंगे परस्परावर अवलंबून आहेत आणि सर्व अंगे परस्परांना पूरक आहेत. सर्व अंगे म्हणजे कसे की मुख आहे, हात आहेत, मांड्या आहेत, पाय आहेत, हे सगळे अंग जे आहेत हे एकमेकावर कसे अवलंबून आहेत हे सांगण्यासाठी हा श्लोक लिहिलेला आहे. परंतु प्रस्थापित व्यवस्थेने या श्लोकाचा अर्थ वर्णातील उच्च नीचता दर्शविण्यासाठी केलेला आहे. बाबासाहेबांनी जो मुद्दा मांडला तो लक्षात घेण्यासारखा आहे. बाबासाहेब म्हणतात की आपल्या शरीराच्या ज्या अवयवांच्या उपमा दिलेल्या आहेत त्या एकमेकावर कशा अवलंबून आहेत, पायावर कशा मांड्या अवलंबून आहेत, मांड्यांच्या पुढे कसे हात अवलंबून आहेत, या सगळ्या शरीरावर कसं आपलं मुख आणि मस्तक अवलंबून आहे हे सांगण्यासाठी हा मुळातला श्लोक आहे. परंतु इथल्या वर्ण व्यवस्थेने या श्लोकाचा अर्थ उच्च नीचता दर्शविण्यासाठी केला आणि नंतरच्या काळात चातुर्वर्ण्यात विभागलेली ही समाज रचना मनूने प्रत्यक्ष अंमलात आणली. आता मनूचा इतिहास मोठा आहे. चातुर्वर्ण निर्माण होण्याच्या अगोदर किंवा वेद निर्माण होण्या अगोदर 14 मनू होऊन गेलेले आहेत आणि हा जो 15वा मनू चातुर्वर्ण व्यवस्थेच्या काळामध्ये निर्माण झाला त्याने काय केलं की ही जी समाज रचना आहे ही प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून चातुर्वर्ण्यामध्ये जे नियम होते त्या नियमांना कायद्याचं स्वरूप दिलं असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे पुढील काळामध्ये हे नियम जे आहेत हे अतिशय काटेकोरपणे पाळले गेलेले आहेत. आपल्याला सगळी त्याची कल्पना आहे, तो इतिहास रिपीट करण्याची आवश्यकता नाही. तथापि पुढे ब्रिटिश राज्य आलं आणि ब्रिटिश राज्यामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती का असाही अनेकांचा प्रश्न असतो. म्हणून ब्रिटिशांचे राज्य आल्यानंतर त्यांनी हिंदुस्थानातील कायदा हिंदूच्या चातुर्वर्ण व्यवस्थेला मान्य करायला तयार झालेला नाही. ब्रिटिशांचा जो कायदा होता तो चातुर्वर्ण व्यवस्थेला मानत नव्हता. पण मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल की तरी पण ही व्यवस्था कशी काय पुढे आली, कशी काय टिकून राहिली. तर त्याचं कारण असं आहे की ब्रिटिशांचे राज्य आल्यानंतर ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा हिंदूंच्या चातुर्वर्ण व्यवस्थेला मानित नव्हता. परंतु या व्यवस्थेला धर्माचा पाठिंबा असल्यामुळे वर्ण व्यवस्थेचे अस्तित्व पुढील काळापर्यंत टिकून राहिलेले आहे. म्हणजे ब्रिटिशांनी जरी चातुर्वर्ण्य मानले नाही तरी पण या देशामधली जो धर्मव्यवस्था होती त्या धर्मव्यवस्थेचा चातुर्वर्ण्याला पाठिंबा असल्यामुळेच ही व्यवस्था पुढे टिकून आलेली आहे. अशा पद्धतीचं विश्लेषण बाबासाहेबांनी या पहिल्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. चौथं प्रकरण आहे. चौथ्या प्रकरणामध्ये म्हटलेले आहे की शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष झाला. जसं मी पहिलं वाक्य वाचलं की शूद्र आपलं आर्य हे भारतामध्ये आले, त्यांनी हिंदुस्थानावर हल्ला केला आणि शूद्रांना किंवा इथल्या मूळ रहिवाशांना जिंकून घेतलं. आता प्रश्न असा आहे की शूद्र आणि आर्य यांच्या अनेक लढाया झाल्या असे अनुमान युरोपियन ग्रंथकारांनी काढलेले असले तरी युरोपियन ग्रंथकारांनी काय निष्कर्ष काढले, काय अनुमान काढलं की आर्य आणि शूद्र यांच्या अनेक लढाया झाल्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये ऋग्वेदातील अनेक ऋचांचा संदर्भ देऊन हे सिद्ध केलं आहे
की शूद्र हा शब्द ऋग्वेदामध्ये कुठेही आलेला नाही. पुढे मी आपल्याला सांगतोय की शूद्र हा शब्द जो आहे हा ऋग्वेदामध्ये कुठेही आढळून येत नाही. त्याच्यामुळे शूद्रांच्या आणि आर्यांच्या लढाया झाल्या हे विधानच मुळात खोटं आहे. शूद्रांच्या आणि आर्यांच्या लढाया सुद्धा झाल्या नाही हे बाबासाहेब यांनी या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. आणि ऋग्वेदाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की शूद्र हा शब्द ऋग्वेदात आढळत नाही, त्याऐवजी दास आणि दस्यू हे शब्द ऋग्वेदात आलेले आहेत. ऋग्वेद आणि त्या जे श्लोक आहेत मी जे अभ्यासलेले आहेत त्या सर्व श्लोकामध्ये दास आणि दस्यू असाच शब्द आलेला आहे. शूद्र हा शब्द त्या ठिकाणी आलेला नाही. या उलट काही ऋचांमध्ये असे म्हटले आहे की आर्य आणि दास यांना जर कोणी समान शत्रू मिळाला तर त्याचा पाडाव करण्यासाठी आर्य आणि दास एकत्र होत होते असाही काही ऋचांमध्ये उल्लेख आहे. मुळात आर्य आणि शूद्र किंवा दास यांचा संघर्ष झाला नाही हे बाबासाहेबांनी यातून सिद्ध केलेलं आहे. त्याचं कारण असं की या दोघांमधील जो झगडा होता आर्य आणि शूद्रांमधला तो झगडा वंशिक स्वरूपाचा नसून धार्मिक स्वरूपाचा होता असं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी शूद्रांच्या उत्पत्ती संबंधी युरोपियन ग्रंथकारांनी जो सिद्धांत मांडले आहे त्याची 7 अनुमानं काढली आहेत. आता वेळेअभावी ती 7 अनुमानं या ठिकाणी मी वाचून दाखवू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये काही 2 महत्वाची अनुमानं आहेत ती या ठिकाणी सांगणं मी प्रशस्त समजतो. ती अनुमानं काय आहेत त्याचा आपण विचार करू. वेळेअभावी ते फक्त मी 2च कारणाचा उल्लेख करू इच्छितो. पहिलं जे अनुमान आहे ते असं आहे की आर्य लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली आणि इथल्या रानटी लोकांना जिंकून घेतले. मूळ इंग्रजी जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वाईल्ड पीपल असं म्हटलेलं आहे, म्हणजे रानटी लोक. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की आर्य लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली आणि इथल्या रानटी लोकांना जिंकून घेतलेलं आहे. शूद्रांना जिंकून घेतलं असं म्हटलेलं नाही हे बाबासाहेबांनी प्रकर्षाने सांगितलेलं आहे. रानटी लोक असा शब्द आलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की बाबासाहेबांनी इतकं खरं म्हणजे विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यातलं फक्त मी थोडक्यातल्या थोडक्यात एक ओळीत गोष्ट आपल्याला सांगतो म्हणजे त्याचा आवाका आपल्या लक्षात येईल. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अस्पृश्यांची जी नामावली आहे ती काळानुसार आणि राज्यानुसार किंवा प्रांतानुसार बदलत गेलेली आहे. आता इथे युरोपियन ग्रंथकारांनी इथल्या मूळ रहिवाशांना रानटी लोक असं म्हटलेलं आहे, पण ही नामावली कशी बदलत गेली ते मी आपल्याला एका ओळीमध्ये सांगू इच्छितो की युरोपियन ग्रंथकारांनी हिंदुस्थानातील मूळ रहिवाशांना रानटी लोक असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आर्यांनी त्यांना जिंकून घेतलं आणि त्यांना अनार्य असं म्हटलेलं आहे. आता हा क्रम कसा येतो बघा. पहिल्यांदा रानटी लोक युरोपियन ग्रंथकारांनी म्हटलं आणि त्यांना जिंकून घेतल्यानंतर आर्यांनी मात्र त्यांना अनार्य असं म्हटलेलं आहे. मग अनार्य ज्यांना म्हटलेलं आहे त्यांना वैदिक वाङ्मयामध्ये दास आणि दस्यू असं म्हटलेलं आहे. मग हे जे दास आणि दस्यू आहेत यांनाच चातुर्वर्ण्यामध्ये शूद्र असं म्हटलेलं आहे. हे शूद्र जे आहेत या शूद्रांनाच पेशवाईमध्ये अस्पृश्य किंवा नाक असं म्हटलेलं आहे. नाक हा सुद्धा शब्द आलेला आहे कारण पेशवाईमध्ये अस्पृश्य गणले गेलेले आहेत आणि नाक जसं की शिदनाक नावाचा मोठा महार होता आणि त्याला नाक अशी उपाधी लावलेली अशी अनेक लोकांना नाक उपाधी लावलेली आहे. म्हणून पेशवाईत त्यांना अस्पृश्य आणि नाक असं म्हटले गेलेलं आहे. संत परंपरेला बाबासाहेबांनी भक्ती आंदोलन असा शब्द वापरलेला आहे. अशोक भाऊसाठी मी एक हात आवर्जून सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी संत परंपरेला भक्ती आंदोलन असा शब्द वापरलेला आहे. आणि त्या संत परंपरेमध्ये आज या मूळ लोकांना किंवा रानटी लोकांना अंत्यज असं म्हटलेलं आहे. अंत्यज असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर याच अंत्यजांना गांधीजींनी हरिजन असं म्हटलेलं आहे. याच हरिजनांना पुढे शाहू महाराजांनी सोमवंशी असं म्हटलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या सगळ्यांना म्हणजे रानटी लोक, अनार्य, दासदस्यू, शूद्र, अस्पृश्य, नाक, अंत्यज, हरिजन, सोमवंशी या सर्व प्रक्रियेला या सर्व समाजाला बाबासाहेबांनी बहिष्कृत असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, आंबेडकरी चरित्र आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना
बहिष्कृत हा शब्द जास्त योग्य वाटत होता. त्याच्यामुळे त्यांनी अस्पृश्यही म्हटलं नाही, महारही म्हटलं नाही, परंतु चांभार मांग असंही कधी म्हटलं नाही. या सगळ्या बहुजनांसाठी बाबासाहेबांनी बहिष्कृत असा शब्द वापरलेला आहे. आणि या अनुषंगाने माझं स्वतःचं रिडिंग जे आहे ते असं आहे की या बहिष्कृत शब्दालाच बाबासाहेबांनी मग बहिष्कृत भारत असेल, बहिष्कृत परिषदा असतील, अशा अनेक ठिकाणी बहिष्कृत हा शब्द वापरलेला आहे. याच्यामध्ये मे 1924 साली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर बाबासाहेबांनी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सोलापूर येथील बार्शीमध्ये झालेल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की हिंदुस्थानाच्या काही भागात अस्पृश्यांना आदी हिंदू असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या मुद्दा. हिंदुस्थानाच्या काही भागात अस्पृश्यांना आदी हिंदू असं म्हटलेलं आहे. गुजरात राज्यामध्ये त्यांना धेड असं म्हटलेलं आहे. दक्षिणेतील राज्यात त्यांना पेरियार असं म्हटलेलं आहे. मद्रासमध्ये त्यांना द्रविड असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात 1956च्या अगोदर त्यांना महार असं म्हटलं जात होतं आणि 1956 नंतर त्यांना बौद्ध असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणून ही जी क्रमवारी आहे बांधवांनो, ही आपण अशा पद्धतीने लक्षात घेतली पाहिजे की शूद्रांचा प्रवास जो आहे तो रानटी लोक ते आजचे बौद्ध अशा पद्धतीने झालेला आहे. आणि मग प्रश्न मुळात बाकी राहतो की मग आर्य लोकांनी कुणाला नक्की जिंकलेलं आहे? रानटी लोकांना जिंकलं, अनार्यांना जिंकलं, दासांना जिंकलं, शूद्रांना जिंकलं, अस्पृश्यांना जिंकलं, हरिजनांना जिंकलं की सोमवंशींना जिंकलं की बहिष्कृतांना जिंकलं? अशी ही सगळी क्रमवारी येते. आणि शेवटी बाबासाहेब असं म्हणतात की त्यामुळे आर्यांनी नक्की कुणाला जिंकलं हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो. आणि या मुद्द्याच्या आधारे बाबासाहेबांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की आर्यांनी दास आणि दस्यू यांच्यावर स्वारी करून त्यांना अनार्य केले हा पुरावा ऋग्वेदात कोठेही सापडत नाही. म्हणून युरोपियन ग्रंथकारांचे हे अनुमान वास्तवाला धरून नाही. शेवटी बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे की युरोपियन ग्रंथकारांचं जे अनुमान आहे ते वास्तवाला धरून नाही. दुसरं अनुमान असं आहे, ते फार महत्वाचं आहे, आपल्याला ते क्लिक होईल. दुसरं अनुमान असं आहे की युरोपियन ग्रंथकारांचे दुसरं अनुमान म्हणजे आर्यांचा रंग गोरा होता, ते उंचपुरे होते, ते धाडसी होते आणि ते ताकदवान होते. त्याच्यामुळे आर्यांचा रंग गोरा होता व दास आणि दस्यू म्हणजे शूद्रांचा रंग काळा होता असं युरोपियन ग्रंथकारांनी अनुमान काढलेलं आहे. दुसरं अनुमान. 7 अनुमान आहेत, फक्त 2च सांगतोय. युरोपियन ग्रंथकारांचे दुसरे अनुमान असे आहे की आर्यांचा रंग गोरा होता आणि दास आणि दस्यू यांचा रंग काळा होता. हे भिन्नत्व दाखविण्यासाठी त्या अनुषंगाने स्वतःचे श्रेष्ठत्व टिकविण्यासाठी आर्यांनी चातुर्वर्ण्य उभारले. ठीक आहे, पण बाबासाहेब असं म्हणतात की या ब्रिटिश ग्रंथकारांचे जे अनुमान आहे हे धादांत खोटे आणि चुकीचे आहे. धादांत खोटे आहे असा शब्दप्रयोग तिथे आहे. मी जे आपल्याला हे सांगतो आहे ते माझ्याकडे जे 4 ग्रंथ आहेत या विषयातले, त्याच्यामध्ये गांजरेंचा एक ग्रंथ आहे, अनुवाद आहे. नंतर चांगदेव खैरमोडेंचा एक अनुवाद आहे आणि एक नरेंद्र जाधवांचा एक अनुवाद आहे. ही 3-4 पुस्तकं माझ्याकडे आहेत. त्याच्यावरून मी हे संशोधन म्हणजे हे ग्रंथ लिहितो आहे. तर मुद्दा असा की बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणतात की युरोपियन ग्रंथकारांचे हे अनुमान धादांत खोटे आणि चुकीचे आहे. कारण वर्ण आणि रंग असे गृहीत धरून चातुर्वर्ण्याची उभारणी झाली असेल तर आर्यांचा रंग गोरा होता हे म्हणणे साफ चुकीचे आहे. आणि त्याचा पुरावा देताना मात्र बाबासाहेब असं निदर्शनास आणून देतात की आर्य वंशातील राम आणि कृष्ण हे उच्चवर्णीय असूनही रंगाने मात्र काळे होते. हा मुद्दा प्रकर्षाने बाबासाहेबांनी मांडलेला आहे. म्हणजे जे युरोपियन ग्रंथकार आहेत ते म्हणतात की आर्यांचा रंग गोरा होता असं अनुमान काढलं, पण बाबासाहेब म्हणतात की हा दादांचा खोटा अनुमान आहे, सिद्धांत आहे. कारण आर्य सगळे जर गोरे असते तर उच्चवर्णीय राम आणि कृष्ण यांचा रंग काळा कसा? म्हणजे इथे सगळे बाबासाहेबांचे विरोधक आहे ते साफ कोलमडलेले आहेत, अनुत्तरित झालेले आहेत. एक तर राम आणि कृष्ण यांना शूद्र म्हणावं लागेल
किंवा राम आणि कृष्ण हे काळे होते हे तरी मान्य करावं लागेल, अशा द्विधा पेचामध्ये त्यांनी आपल्या विरोधकांना टाकलेलं आहे आणि निरुत्तर केलेलं आहे. हे बाबासाहेबांचं या ग्रंथाचं सगळ्यात मोठं यश आहे. म्हणून हा सिद्धांत सुद्धा किंवा हे अनुमान सुद्धा खोटा आहे, चुकीचं आहे, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्याचप्रमाणे वेद हे मानवनिर्मित नसून अपौरुषेय आहेत, म्हणून त्यात सांगितलेली चातुर्वर्ण्य पद्धती ही सुद्धा अपौरुषेय म्हणजेच ईश्वर निर्मित आहे असं मानलं जात होतं. आणि आता इथे सुद्धा बाबासाहेबांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की चातुर्वर्ण्य पद्धती ही वेदांमधून जी आली पुरुष सूक्तातून ती वेगळी, आणि त्याच्यानंतर जे काही म्हटलेलं आहे की हे अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे माणसाने लिहिलेले नसून ईश्वराने लिहिलेलं आहे. परंतु त्याचा पुरावा दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की पुढील काळात कृष्णाने स्वतः चातुर्वर्ण्याची रचना केलेली आहे. कृष्णाने चातुर्वर्ण्याची रचना केलेली आहे पुढील काळामध्ये. हे कुठे म्हटलेलं आहे तर 1950 साली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मासिकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन, बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन म्हणजे बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य, हा जो प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे त्या प्रदीर्घ लेखामध्ये असा विचार मांडलेला आहे की कृष्णाने भागवत गीतेच्या माध्यमातून चातुर्वर्ण्य पद्धतीची जी काही पायाभूत रचना केली ती गुणकर्माच्या आधारे केली. म्हणजे नव्याने रचना कृष्णाने केलेली आहे चातुर्वर्ण्याची, आणि कृष्ण हा माणूस असल्यामुळे वेद हे अपौरुषेय आहेत किंवा चातुर्वर्ण्य निर्मिती ही अपौरुषेय आहे असं जे अनुमान आहे ते सुद्धा चुकीचं आहे. कारण कृष्ण हा माणूस होता आणि पुढील काळामध्ये त्याने जी रचना केलेली आहे चातुर्वर्ण्य व्यवस्थेची त्याचा सुद्धा एक लेख फार चांगला आहे, म्हणजे तो एक श्लोक फार चांगला आहे. तो श्लोक असा आहे, चातुर्वर्ण्यं मया सृष्टम गुण कर्म विभागशः तस्य कर्तारंपी मा विद्व कर्तारम्यं वयम. गुण आणि कर्म यांच्या आधारे मी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली आहे असं कृष्ण त्याच्यामध्ये म्हणतो आहे. म्हणजे प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कर्मावरून, धंद्यावरून किंवा व्यवसायावरून किंवा त्याच्यातील गुणांच्या आधारे मी चातुर्वर्ण्याची उभारणी केलेली आहे, जन्माच्या आधारे नाही असं कृष्ण म्हणतो. म्हणजे कृष्णाने जी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली ती जन्माच्या आधारावर नसून माणसाच्या गुणकर्मानुसार आहे, व्यवसायानुसार आहे, कर्मावरून आहे. हे या ठिकाणी बाबासाहेबांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं या श्लोकावरून हे उघड होते. याचा अर्थ असा की वेद प्रणीत चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि कृष्ण प्रणीत चातुर्वर्ण्य व्यवस्था या दोन्हींमध्ये फरक आहे. आपल्याला हे अजूनपर्यंत माहीतच नाही की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही कृष्ण प्रणीत आहे की वेद प्रणीत आहे, आणि वेद प्रणीत व्यवस्था कशावर आधारित आहे आणि कृष्ण प्रणीत व्यवस्था कशावर आधारित आहे हे सुद्धा बांधवांना समजून घेणं फार गरजेचं आहे. खूप काही सांगण्यासारखं आहे, परंतु वेळ आपल्याकडे तेवढी नाही. म्हणून आता शेवटच्या मुद्द्यावर मी येतो. कारण असं की आपल्याकडे म्हणजे मी जे पुस्तक लिहितो आहे त्या पुस्तकामध्ये मी या सगळ्या प्रक्रियेवर माझी स्वतःची मतं मांडलेली आहे, आणि माझी स्वतःची मतं जी मांडलेली आहेत ती मतं मांडत असताना मी काही नोट्स काढली, निष्कर्ष काढलेले आहेत. ते सांगून मी आपल्याला आता थांबणार आहे, कारण 5 मिनिटं शिल्लक आहे. या प्रकरण 10वं प्रकरण आहे ते. या प्रकरणामध्ये ब्राह्मणांचा उपनयन मौज किंवा मौजीबंधन विधी कशा पद्धतीने केला जातो याचं अतिशय सविस्तर वर्णन बाबासाहेबांनी केलेलं आहे. मी जेव्हा हे प्रकरण वाचलं तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं की बाबासाहेबांनी ब्राह्मणांच्या मौजीबंधन विधीचा इतका सूक्ष्म अभ्यास केलेला आहे की तो आजच्या ब्राह्मणाला सुद्धा माहीत नाही एवढा सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मौजीबंधन म्हणजे कसं असतं, गुरुने कुठे बसायचं, ज्याचं करायचंय त्या बटूने कुठे बसायचं, कुठले मंत्र म्हणायचे, ते जे जाणवं असतं ते जाणवं कसं बनवलं जातं, ते कुठल्या पद्धतीनं अंग परिधान करायचं, इतका सविस्तर अभ्यास बाबासाहेबांनी या विधीचा केलेला आहे आणि 10व्या प्रकरणामध्ये ते मांडलेलं आहे. ती अतिशय सखोल पद्धती आहे. आणि या प्रकरणामध्ये शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचाही सविस्तर वृत्तांत दिलेला आहे. आणि ब्राह्मणाकडून राज्याभिषेक विधी करून घेणे ही शिवाजी महाराजांची कशी मजबुरी होती हे सुद्धा सविस्तरपणे सांगितलेलं आहे. मग याच्यावर निष्कर्ष असा निघतो माझा की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करताना शूद्र म्हणून संबोधण्यात आले आणि त्याचा विधी करण्यास नकार दिलेला आहे. हा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीत आहे.
इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा शूद्र म्हणून या घटना आपल्या प्रकर्षाने नजरेस आल्या पाहिजे किंवा त्या लक्षात घेतल्या पाहिजे. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करताना शूद्र म्हणून संबोधण्यात आले आणि त्यांचा राज्याभिषेक विधी करण्यास नकार दिलेला आहे ब्राह्मणांनी. त्याच्यानंतर ज्योतिबा फुल्यांना मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीतून शूद्र म्हणून बाहेर काढले. म्हणजे ज्योतिबा फुल्यांनाही अनुभव आला, शिवाजी महाराजांना अगोदर आलाच होता. ज्योतिबा फुल्यांना सुद्धा मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीतून शूद्र म्हणून बाहेर काढले आणि हाकलून दिले. हा महात्मा फुल्यांना सुद्धा अनुभव आलेला आहे. त्याच्यानंतर शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात शूद्र संबोधून एका ब्राह्मणाने स्नान संध्या न करताच वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणून पूजा केली. शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये वेदोक्त प्रकरण फार गाजलेलं आहे. तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर एक साधा ब्राह्मण तो महाराजांना असं म्हणतो की तुम्ही शूद्र आहात, त्याच्यामुळे तुमच्यासाठी पूजा करण्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणण्याची गरज नाही, मी पुराणोक्त मंत्र म्हणून तुमचा हा विधी करतो कारण तुम्ही शूद्र आहात. म्हणजे शाहू महाराजांना सुद्धा शूद्र संबोधलेलं आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना तर शूद्रांच्या खालचा जो वर्ण आहे अतिशूद्र, तो अतिशूद्र समजून त्यांचा अनेकदा मानभंग केलेला आहे. हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण एकेका ओळीमध्ये मी शिवाजी महाराजांना शूद्र का म्हटलं, ज्योतिबा फुलेंनाही शूद्र म्हटलं, शाहू महाराजांनाही शूद्र म्हटलं आणि बाबासाहेबांनाही अतिशूद्र म्हणून त्यांचा मानभंग अनेकदा केलेला आहे. हा इतिहास आहे बांधवांनो, हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून शेवटी जाताना फक्त माझं निरीक्षण नोंदवून मी थांबतो आहे. काय परिस्थिती आहे की आज 21व्या शतकामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन झालेलं आहे. लक्षात घ्या, मी हे फार गंभीरतापूर्वक बोलतो आहे. आज 21व्या शतकामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचे विसर्जन झालेले आहे. तुम्ही म्हणाल कसं विसर्जन झालेलं आहे, तर त्याची गोष्ट अशी आहे बांधवांनो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे चार त्या काळातले वर्ण होते ते आज राहिलेले नाही किंवा त्याची कर्म आज राहिलेली नाही. कशी राहिलेली नाहीत की आज देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही केवळ क्षत्रियांची राहिलेली नसून आज अस्पृश्यांची महार बटालियन सुद्धा या देशाचे रक्षण करण्यामध्ये पुढे आहे. म्हणजे चातुर्वर्ण्यामध्ये क्षत्रियांचं जे कर्म होतं, क्षत्रियांचा जो व्यवसाय होता, क्षत्रियांची जी जबाबदारी होती ती जबाबदारी आज महार बटालियन पार पाडते आहे. म्हणजे क्षत्रिय वंशाचं विसर्जन झालेलं आहे. भारतातल्या अनेक खालच्या जाती ज्या आहेत त्या आज सैन्यामध्ये भरती होऊन देशाचं रक्षण करत आहे. म्हणून आज देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी केवळ शूद्रांची आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून क्षत्रिय वर्णाचं विसर्जन झालेलं आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. वैश्यांचं काय काम होतं की व्यापार करणं. मग व्यापार क्षेत्र जे आहे ते केवळ वैश्यांचे राहिलेले नसून आज बहुजन लोक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारात उतरलेले आहेत. चांगल्या पद्धतीने आपल्याला माहित आहे की बहुजनांमध्ये अनेक लोक व्यापारामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे व्यापार करणं ही केवळ आज वैश्यांची जबाबदारी राहिलेली नाही, त्यांचं कर्म राहिले नाही. म्हणून वैश्य हा वर्ण सुद्धा विसर्जित झालेला आहे. महत्वाचा मुद्दा असा की आज बौद्ध समाजातील लोक मोठमोठ्या अधिकाराच्या पदावर काम करीत आहेत, तर महापालिकेसारख्या क्षेत्रामध्ये ब्राह्मणांची अनेक तरुण मुलं सफाईगार पदावर काम करीत आहेत. हे फार महत्वाचं विधान मी या निमित्ताने आपल्या समोर मांडतो आहे. हा सर, टेक्निकल इश्यू झाला होता. कंटिन्यू करा सर, कंटिन्यू करा. तरुण मुलं जी आहे ती महापालिकेसारख्या संस्थांमध्ये सफाईगार पदावर काम करीत आहेत. ही गोष्ट चातुर्वर्ण व्यवस्थेचं विसर्जन झालेलं आहे हे चांगल्या पद्धतीने लक्षात येतं. आमच्या नाशिक शहरामध्ये ब्राह्मणांची चप्पल बुटांची दुकानं आहेत. म्हणजे इकडे नाशिकमध्ये एक वंशमपायन शूज मेकर नावाचं एक प्रचंड मोठं दुकान आहे. वंशमपायन आहे आणि काय व्यवसाय करतात, चप्पल बूट विकण्याचा व्यवसाय करतात. म्हणजे वंशमपायन हा अतिशय अधिकृत आणि कर्मठ ब्राह्मण आहे, पण तो आज मात्र चप्पल बूट विकण्याचा व्यवसाय करतो आहे. इथे जाती व चातुर्वर्ण्याचं विसर्जन झालेलं आहे.
आणि त्याच्या पुढची अभिमानाची गोष्ट अशी की अनेक बौद्ध लोकांची सुद्धा आज मोठमोठी दुकानं आहेत. नाशिकमध्ये आमचे ते मोहन आडंगळे नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी जय भीम मॉल नावाचा एक मोठा मॉल टाकलेला आहे. हे व्यापाराचं लक्षण आहे. आणि मग ते जय भीम वाले सुद्धा आज व्यापार करत आहेत. जय भीम ज्वेलर्स नावाचं मोठं दुकान नागपुरामध्ये आहे. त्याच पद्धतीनं भारत म्हणजे आपली लोक जी आहेत, बौद्ध समाजातली लोक जी आहेत, ती मोठमोठे व्यवसाय सुद्धा करायला लागलेली आहेत. आणि त्याच्या विरोधात ब्राह्मणांची लोक जी आहेत ती मात्र चप्पल बुटांची दुकानं टाकून आपली गुजरनिर्वाह करीत आहेत. याचा अर्थ असा की आज 21व्या शतकामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचं पूर्णपणे विसर्जन झालेलं आहे, पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. आणि बांधवांनो, शेवटचं विधान करून मी थांबतो. हे सर्व परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं केलेलं आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचं हे सगळ्यात मोठं यश आहे की त्यांनी बाबासाहेब भीमस्मृती स्थापन केली आणि मनुस्मृतीचं खच्चीकरण करून टाकलेलं आहे. म्हणून हे सर्व परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे, त्यांच्या लिखाणाने केलेलं आहे, त्यांच्या ग्रंथांनी केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या ग्रंथांना आणि बाबासाहेबांच्या सिद्ध लेखनीस मी या ठिकाणी वंदन करतो आणि माझं विवेचन संपवतो. धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू. जय भीम. साधू साधू साधू. साळवे सर, आपण अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलं आपल्या विषयाचं. आणि या व्याख्यानासाठी जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी जॉईन झालेले आहेत त्यांच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स मी या ठिकाणी बघतो आहे. तर सर्व आपले उपासक उपासिका बंधू भगिनी जे आहेत ते अगदीच या व्याख्यानामुळे खूप आनंदून गेले आहेत. त्यांना एक अतिशय नवीन माहिती छान या ठिकाणी मिळाली. आपलं व्याख्यान हे नेहमीच अभ्यासपूर्ण असतं आणि त्याची मांडणी जी आहे ती अतिशय सुयोग्य पद्धतीने असते. आपण जे अभ्यासपूर्ण विवेचन या ठिकाणी व्याख्यान स्वरूपात मांडणी केलं त्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो, आपले आभार व्यक्त करतो. बुद्धविहार समन्वय समिती आपली सदैव ऋणी आहे. आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की कृपया त्यांनी मंगल कामना घ्यावी. धन्यवाद दादा. मी सांगितल्याप्रमाणे दादांचं आजचं व्याख्यान पण अत्यंत अभ्यासपूर्ण नेहमीप्रमाणे झालं. उपस्थितांना मी अशी विनंती करेल की दादांचं व्याख्यान कोणी मिस करू नये, कारण ते आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. आणि एखाद्याला जर लिंक नाही मिळाली तर जुन्या लिंक वरती देखील आपल्याला जॉईन होता येतं, याची आपण थोडी जाणीव करून घ्यावी. आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले कार्यकर्ते जर कोणी आजारी असतील तर ते आजारातून बरे होत. कुणाच्या घरी मृत्यू झाला असेल तर त्या मृत्यूच्या मुळे झालेलं दुःख परिवाराचं नष्ट हो, ते दुःखातून मुक्त होत. शत्रूंचंही भलं हो आणि मित्रांचंही भलं हो, सर्व प्राणी मात्रांचं भलं हो, दिसणाऱ्या न दिसणाऱ्या. त्यासाठी आपण सगळे मंगल मैत्रीसाठी आपण हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे.
निर्भय हो निर्भैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति, यो धम्मं नापमज्जति। नत्थि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, संघं पूजेमि। मित्रांनो,
उद्याचं व्याख्यान बुधवार उद्या धम्मबोधी भंते यांचं व्याख्यान राहील. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ते कोणतं तरी सुत्त घेऊन ते देशना देतील. आपण सगळ्यांनी पूजनीय भंते धम्मबोधी यांच्या व्याख्यानाला, यांच्या देशनेला हजर राहावं, उपस्थित राहून उपकृत करावं. काही सूचना असतील तर पाठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील आदरणीय पाठारे सर. धन्यवाद भाऊ. आजचे आपल्या या 18व्या व्याख्यानाचे व्याख्याते सन्माननीय आदरणीय नंदकिशोरजी साळवे सर यांनी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन आपणास केले. आदरणीय साळवे सरांचे बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसेच समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने अगदी मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांचे देखील अगदी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जे उपासक उपासिका बंधू भगिनी आजच्या या व्याख्यानासाठी वेळ काढून उपस्थित राहिले त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. उद्या देखील आपण वंदनीय भंतेंची धम्मदेशना ग्रहण करण्यासाठी मोठ्या संख्येने जॉईन व्हावं अशा प्रकारचं विनंती आवाहन आपणास करतो. आदरणीय अशोक भाऊंनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचा आदर, त्या सूचनांचा सन्मान व त्या सूचना आपण पालन करूयात. आपण सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी बुद्धविहार समन्वय समितीच्या उपक्रमास जो प्रतिसाद देत आहात त्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. आजचे व्याख्यान या ठिकाणी संपले असे जाहीर करतो. उद्या भेटूया 7:30 वाजता याच लिंकवर. नवीन विषय, नवीन वक्ते, अवश्य जॉईन व्हा. नमो बुद्धाय. सविनय सप्रेम. जय भीम. धन्यवाद. गुड नाईट.